हॅलो, मी आहे सविता आणि आजच्या भागामध्ये आपण ना उशीच्या कव्हर कशा शिवायच्या ते बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कपड्यांच्या उरलेल्या तुकड्यांपासून छान टाकाऊपासून टिकाऊ उशा कशा बनवायच्या ते बघितलेलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये उशीला कव्हर कशी शिवायची ते बघणार आहोत. तर पाहू शकताय अगदी छान अशा उशीच्या कव्हर मी शिवलेल्या आहेत आणि ते फक्त 5 मिनिटात. तर आपण विकतच्या उशीच्या कव्हर आणतो ना, ते कधी-कधी खूप मोठ्या होतात, लूज होतात आणि उशींना व्यवस्थित बसत नाहीत. तर हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर सगळ्यात आधी उशीची मापं घ्यायची आहेत आपल्या घरात, म्हणजे आपण ज्या उशीला कव्हर्स शिवणार आहोत ना त्या उशीची मापं घ्यायची आहेत. तर ही उशी आहे ना ती 14 बाय 20 इंचाची आहे, म्हणजे मापं आलेली आहेत. तर मी रुंदीला ना 1 इंच प्लस करून घेणार आहे आणि लांबीला ना 3 इंच अधिक करायचं आहे. तर 14 इंच रुंदी होती, तर मी 15 इंच रुंदीला कापड कट केलेलं आहे आणि उंची जी उशीची होती ना ती 20 होती आणि उंचीला इथं मी कापड जे घेतलेलं आहे ते 23 घेतलेलं आहे, म्हणजे 23 बाय 15चं मी कापड कट करून घेतलेलं आहे आणि 2 फोल्डमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता ह्या ज्या कडा आहेत ना दोन्ही कापडाच्या दोन्ही साईडच्या, त्या आपल्याला डबल फोल्ड करून एक अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्ही साईड मी फोल्ड करून शिलाई मारून घेतलेल्या आहेत, म्हणजे परत उशी शिवल्यानंतर त्याचे धागे निघणार नाही. आता एक साईड काय करायची आहे, आपल्याला थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे. तर शक्यतो मी इथं काय करायचं आहे, 8 इंच कापड आपल्याला वरच्या साईडून फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकताय अशा प्रकारे 8 इंच मी वरच्या साईडून शिलाई मारलेलं कापड फोल्ड केलेलं आहे. तर सरळ बाजूवरती ही उलटी साईड मी फोल्ड केलेली आहे, पाहू शकताय. सरळ बाजू आत खालच्या साईडला आहे. आता ही आपण वरच्या साईडून हे 8 इंच कापड फोल्ड केलेलं आहे ना, तिथं मी 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तर सुरुवातीला 2 इंच मार्किंग केलेलं आहे. बघू आता उशीची मापंसुद्धा परत आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरी जी कापडाची बाजू आहे ना त्या कापडावरती फोल्ड करायची आहे. आपण जिथं 2 इंच मार्किंग केलेलं त्या ठिकाणी फोल्ड करायचं आणि उंची बघायची आहे आपल्याला. तर इथं 20 इंच उंची येते आणि आपल्या उशीची उंचीसुद्धा 20 इंच होती, पण थोडंसं लूज असावं, म्हणजे का आपण उशी जेव्हा कवरमध्ये घालतो तेव्हा थोडंसं सोपं पडावं म्हणून मी आणखीन 1 इंचभर खाली कापड केलेलं आहे. म्हणजे 1 इंचच फक्त मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यावरती त्या मार्किंगपर्यंतचे कापड फोल्ड करायचं. आता पाहू शकता इथं 21 इंच याची उंची झालेली आहे, म्हणजे 1 इंच थोडंसं लूज ठेवायचं. आता ह्या दोन्ही साईडून आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि ह्या फक्त 2च शिलाई माराव्या लागतात बरं का कवरला. आपण पहिल्यांदा दोन्ही साईड फोल्ड केलं आणि आता दोन्ही साईडून शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आता मी दोन्ही साईडून शिलाई मारून घेतलेल्या आहेत, पाहू शकता अशा प्रकारे. आणि आपल्याला उशीची कवर आता सरळ करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित कोपरे वगैरे सरळ करून घ्यायचे आणि अशा प्रकारे अगदी 5 मिनिटात आपली उशीची कवर जी आहे ना ती तयार आहे, पाहू शकताय. अगदी विकत मिळते ना तशीच आपण स्टिच केलेली आहे. आणि मला वाटते तुम्ही जर स्टिचिंग वगैरे करण्यात तरबेज असाल ना तर 5 मिनटंसुद्धा लागणार नाही आहेत ही उशीची कवर शिवायला. आता आपण ज्या उशीची मापं घेतलेली ना ती उशी आता या कवरमध्ये टाकून बघूयात. तर अगदी सहजपणे घालतासुद्धा येते. आता माझ्या पिल्लूची लुडबुड बघा, तिलासुद्धा ही उशीची कवर घालायची होती म्हणून तिचं असं मध्ये मध्ये चालू होतं लुडबुड करायचं काम. आणि हे पहा अशा प्रकारे उशी ना कवरमध्ये अगदी सहजपणे घातलेली आहे आणि अगदी लूज झालेली नाही आणि बरोबर मापं घेऊन शिवल्यामुळे परफेक्ट अशी उशीची कवर आपण स्टिच केलेली आहे. मी फक्त 1 इंच लूज ठेवलेली आहे उंचीला उशीची कवर आणि मला वाटते रुंदीला एक अर्धा इंच लूज झालेली आहे आणि पाहू शकता छान अशी उशीची कवर आपण स्टिच केलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि उशीची कवरसुद्धा कशी स्टिच केलेली आहे ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला मग माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.